जेव्हा मुली खोटं बोलल्या, सगळं लपवून ठेवलं, तेव्हा मला पण खूप वाईट वाटलं होतं हो. त्यांच्या पप्पांनी तर बोलणंच टाकलं मुलींशी. स्वामी कृपेने आता सगळं ठीक आहे. शेवटी पोटच्या पोरी आहेत ना, त्यांचं सुख ते आपलं सुख. कसं आहे ना, आमच्या मागच्या पिढीने फक्त कष्टच केले आणि आम्ही पण तेच करतोय. असं तुमच्याकडे एवढा पैसा आहे ना, तो आम्ही कधी पाहिलाच नाहीये. तर जी गोष्ट आपण पाहिलीच नाही तिचं काय सुख असतं आम्हाला काय समजणार ना. पण आमच्याकडे जे पण काय आहे ना, आम्ही ते जपून ठेवतो. समाधान मानतो जे आहे त्याच्यात. मी तुम्हाला बोलले, पण ते रागाच्या भरात बोलले होते. मी आमची गरिबी काढली. मी माझ्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाच्या बाजूने बोलले. तेव्हाही जे एका बायकोनी आपल्या नवऱ्यासाठी करायला हवं तेच मी केलं आणि मी माझ्या मुलीच्या सुखासाठी इथे आले. एका आईने आपल्या लेकीसाठी जे करायला हवं तेच करायला आले. माझी चूक झाली, मला माफ कर. ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्हाला माझ्या कानाखाली मारायचे ना तर मारा प्लीज. तुम्ही मारू शकता, पण माझ्या मम्मीची ह्यात काही चूक नाहीये. आम्ही स्वामी भक्त. आमचे मम्मी पप्पा ना आमच्यासाठी देवासारखे. प्लीज त्यांच्याशी असं नका वागू. काकी, हवं तर ना मी तुमच्या पाया पडते, नाक रगडते, पण प्लीज माझ्या ताईचं लग्न गौतम सोबत होऊ द्या. जरूर ऐक ना, मी अगं चूक माझी झाली ना, मग माफी पण मीच मागेन, तू नाही. आम्ही दोन फॅमिलीला न सांगता हा प्लॅन केला होता. आणि मम्मी, तुझ्या पाया पडताना लाज नाही वाटत तर काकींच्या पाया पडायला काय हरकत आहे? तुझेच संस्कार आहेत ना मोठ्यांच्या पाया पडायचं. त्या पण मोठ्याच आहेत. चला, काय ते आटपा लवकर. बस काढून ठेव ग. उठ, प्लीज उठ. तुला हे सगळं करायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटले. आम्ही हे सगळं तुझ्यापासून लपवलं. या कुटुंबासोबत दिवसेंदिवस वाद वाढले, गैरसमज निर्माण झाले. पण आता हे सगळं थांबायला हवं, कारण इथे प्रश्न गौतम आणि आसावरीच्या भविष्याचा आहे. आणि मी माफी मागितली ना तुझी, खरंच माझं चुकलं. पण जसं तुला वाईट वाटतंय ना, तसं यांनाही वाईट वाटलंय. तिच्या वडिलांनाही वाईट वाटलंय. पण त्यांनी नाही मला आणि गौतमला पायावर डोकं ठेवून माफी मागायचं सांगितलं. दोन घरातल्या एका मुलाला आणि मुलीला एकमेकांशी लग्न करायचंय आणि यात एक घर वरचढ आणि दुसरं कमी असं अजिबात नाहीये. आणि असं असताना यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून माफी मागायची काही गरज नाहीये. कळत न कळत तुझा अपमान झालाय हे मी नाकारत नाही आहे.
पण त्या त्यांचा अपमान विसरायला तयार आहेत ना. मग तू सुद्धा ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतेस ना. त्या सुद्धा आई आहेत अगं. आणि त्यांनी तुझ्या पायावर डोकं ठेवून तुझी माफी मागितल्यावर तू तुझा झालेला अपमान विसरणार आहेस का? मी मागतो तुझी माफी. माझं चुकलं, मला माफ. जय प्लीज. का? मी का नाही? मी तुझ्या आणि त्यांच्याही पाया पडायला तयार आहे. आईच्या पाया पडण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. मी सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. माझं चुकलं. गौतम पुन्हा काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल या भीतीने त्याच्या सुखासाठी मी हे सगळं लपवलं. मी तुला विश्वासात घेतलं नाही, ही चूक झाली माझी. प्लीज मला माफ कर. जय प्लीज डोंट एम्बॅरस मी मोर. आणि काकू, या सगळ्यात तुमच्या नातेवाईकांसमोर भर लग्नात तुमचा अपमान झाला, तुमची बदनामी झाली आणि मला मनापासून दुःख होतं या गोष्टीचं. ओ नाही नाही, उठा उठा. नाही नाही, उठा उठा. गौतमचं सुख आसावरी बरोबरच आहे. त्याला तिच्याशीच लग्न करायचंय आई. गौतमसाठी आसावरीला या घरची सून म्हणून ऍक्सेप्ट कर.